एक किस्सा आहे माझ्या लहानपणीचा, तो मी तुम्हाला सांगेल की आमच्या म्हणजे मी लहानपणी शाळेत जात होती त्यावेळेला आमच्या समोर एक किराण्याचं दुकान होतं आणि तिथे आम्ही 1 रुपयाची बडीशेप घेऊन यायची आणि त्याचे मी आठाण्याच्या 4 पुड्या करायचे बरोबर. त्याच्यातून माझा 1 रुपया सुटायचा. तर हा जो बिझनेसचा किडा आहे ना तो लहानपणापासून माझ्या डोक्यामध्ये आहे. नमस्कार, मी संकेत नाईक. मला ना बराच वेळेला हा प्रश्न पडतो की एक उद्योजक कधी घडतो किंवा कसा घडतो, आणि ह्या प्रश्नाची बरीच उत्तरं असू शकतात किंवा प्रत्येकाचं आपलं एक मत असू शकतं. पण ह्या प्रश्नाचं एक उत्तर मला आजच्या पॉडकास्टमध्ये मिळालं आहे. तर ऐकूया आजचा पॉडकास्ट, काय उत्तर आहे ते. आज आपल्यासोबत आहेत फाउंडर ऑफ क्रिएटिव्ह इंटेरियर्स योगिता शिंदे. मॅडम, तुझं स्वागत आहे माझा मराठी उद्योजकमध्ये. थँक्यू. आपण म्हणजे सगळ्यांचीच हॉबी असेल ती, किंवा एक आवडीचा विषय म्हणजे वेकेशन. कुठेही वेकेशनला गेलो, कुठलंही ठिकाण असेल, अगदी 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये जरी राहिलो तरी सगळं संपून आल्यावर जेव्हा घरी येतो तेव्हा सुखाची झोप लागते. माझ्या बाबतीत तरी तसंच आहे. हो, तसंच. आणि ते घर सुंदर असेल तर आणखीन सुंदर झोप लागते, आणि ते सुंदर बनवण्याचं काम जे आहे ते तुम्ही करता, बिईंग अन इंटिरियर डिझायनर. सो पहिला प्रश्न माझा असा असेल की ही फील्ड का स्पेसिफिकली, लाईक? मला लहानपणापासूनच स्केचेस, ड्रॉइंग, कलर्स ह्याची फार आवड होती. आणि कॉलेजमध्ये असताना माझं स्पेशलायझेशन ज्याच्यामध्ये मला ग्रेड्स जास्त आल्या त्या ह्या सगळ्या फील्डमध्ये जास्त आल्या, आणि त्यामुळे मग मी ही फील्ड चूज केलेली आहे. ओके ओके. कशी जर्नी होती, म्हणजे काय तुमचं स्कूलिंग, कॉलेज लाईफ, काय सांगाल आम्हाला? मी डॉक्टर BMN कॉलेज ऑफ होम सायन्समधून फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंटची बॅचलर ऑफ इंटिरियर डिझायनिंग ही डिग्री घेतली. आणि डिग्री घेतल्यानंतर मी माझा डायरेक्ट प्रॅक्टिस सुरू नाही केली. मी जॉब केला, कारण जॉब केल्यानंतरच मला सगळ्या मायनर गोष्टी कळतील असं मला वाटत होतं. त्यामुळे मी ही फील्ड म्हणजे पहिलं जॉबच सुरू केला आणि त्याच्यानंतर माझी ही जर्नी सुरू झाली. एक चांगला पॉईंट तुम्ही बोललात की एक मला वाटतं 8 इयर्सचा तुम्ही जॉब केल्यानंतर मग प्रॅक्टिस केलीत. माझा त्याच्यावरचा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगायच्या आधी मी तुम्हाला परत विचारेन की वॉज देअर एनी रिझन, एक काही स्पेसिफिक कारण डायरेक्ट प्रॅक्टिस न करण्याचं? हो, कारण डायरेक्ट प्रॅक्टिस जेव्हा आपण मार्केटमध्ये उतरतो तेव्हा आपल्याला भरपूरशा गोष्टींची माहिती नसते. सर्वात महत्त्वाचं मटेरियल पर्चेसिंग, आपल्याला कुठे मटेरियल मिळणार आहे, त्याच्यानंतर एस्टिमेशन. आपण एखादी गोष्ट करतोय तर त्याचं बजेट फार इम्पॉर्टंट असतं. आपण का करतो तर बिझनेस आपल्याला काहीतरी त्याच्यातून अर्निंग देईल म्हणून आपण बिझनेस सुरू करतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या जर शिकल्याच नाही तर आपण कसं करणार? तर ह्या गोष्टी शिकायला कुठे मिळतात? तर एक्सपिरियन्स लोकांकडे आपण जॉब केल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी शिकायला मिळतात. राईट. म्हणजे आपण म्हणतो की उद्योजक बनण्यासाठी पहिलं काय लागतं, ते एक कॉन्सेप्ट, एक आयडिया, आणि मग फायनान्स, पैसे पाहिजेत. पण त्याबरोबर अनुभव खूप गरजेचा आहे. कारण आता असं झालं की काही शोज आहेत किंवा काही असेल, तरुण मोटिवेट होतं ही चांगली गोष्ट आहे, पण उद्योजक बनण्याच्या आधी त्याचा अनुभव घेणं ही खूप गरजेचं आहे. क्वालिफिकेशन मिळाल्यानंतर तुम्ही व्यवसाय चालू करताय, त्या व्यवसायाच्या स्पेसिफिक तुम्ही जर कुठे प्रॅक्टिस केलीत, कोणाच्या तरी अंडर गायडन्स घेतलात, तर मला वाटतं तुम्हाला तो कुठेतरी एक सक्सेस लवकर मिळेल किंवा एक सस्टेनेबल बिझनेस तुम्हाला चालू करता येईल. हा माझाही पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, आणि मला वाटतं तुम्ही पण तोच मुद्दा बोलताय, राईट? हो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. जे तुम्ही बोलताय की अनुभव फार गरजेचा आहे, तर मी 8 ते 9 वर्ष जॉब केल्यानंतर हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला की मी आता स्वतःची प्रॅक्टिस चालू करू शकते. राईट. आणि हा कॉन्फिडन्स येण्यासाठी आपल्याला जॉब करणं खरंच फार गरजेचं आहे. जॉब करताना खूपशा गोष्टी आपण शिकतो. जशा आत्ता मी जॉब करताना जे फ्रेशर्स लोकांना मी अपॉइंट करते, खूपशा गोष्टी त्यांना माहीत नसतात. आम्ही कॉलेजमध्ये खूप थिअरेटिकल नॉलेज घेतलेलं आहे, पण ज्या वेळेला आम्ही काम करतो ॲज अ ट्रेनी म्हणून, सर्वात पहिला जॉब केला तिथे आम्हाला लिटरली पेपर एक A2, A3, A4चे घड्या कशा घालायच्या हे कामं आम्हाला लावलेली. त्यानंतर मग आम्हाला ऑटोकॅड शिकता आलं. नंतर आम्हाला साईट व्हिजिटला हे घेऊन जावा, हे सामान घेऊन जावा, ही सुद्धा कामं आम्ही केलेली आहेत. पण ह्या प्रत्येक गोष्टीतून आम्ही नवीन शिकण्याचाच प्रयत्न केला. आणि पण आत्ताच्या जनरेशनचं जर बघाल तर त्यांना लगेचच बिझनेस स्टार्ट करणं ह्याची खूप घाई झालेली असते, आणि मग तिथे जाऊन कुठेतरी त्यांचा तो कॉन्फिडन्स असतो तो डगमगला जातो. माझ्या बाबतीत असं झालं की मी कॉलेज संपल्यानंतर जिथे इंटर्नशिप केली तिथेच मी जवळजवळ 1.5 वर्ष काम केलं. तिथे आम्ही बंगलो प्रोजेक्ट्स हँडल केले. फर्स्ट मी डिझायनिंगवरती फोकस केलेलं,
आम्ही इंटिरियर डिझायनर फॉर्म असल्यामुळे डिझाईन केलं, एक्झिक्युशनला वेगळी टीम असायची, पण आम्ही ज्युनियर म्हणून त्यांच्याबरोबर जायचो. अंडर देम वी ट्रेन. आम्ही व्यवस्थित शिकलो साईटवरती. आणि त्यानंतर मग मी माझे वडील सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूटमध्ये कामाला होते. त्यांची डेथ झाल्यानंतर आम्हाला ती कॉलनी सोडावी लागली सायन, आणि आम्ही वाशीला शिफ्ट झालो. वाशीला शिफ्ट झाल्यानंतर सुद्धा मग मी माटुंगा भांडूपला काम सुरू केलं, जिथे मी आयनॉक्स थिएटरचं एक प्रोजेक्ट हँडल केलं. सो काम करताना खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ वर्क आहे. नॉट ओनली की बंगलो डिझायनिंग आहे, रेसिडेन्शियल डिझायनिंग आहे, कमर्शियल डिझायनिंग आहे. मी जेव्हा भांडूपला जॉब करत होती तर ते जे सर होते ते फक्त आयनॉक्स थिएटर, म्हणजे त्यांचं स्पेशलायझेशन थिएटरमध्ये होतं. तर मला तिथून ते नॉलेज मिळालं. आफ्टर दॅट मी मुलुंडलाच YP डिझाईन हाऊसमध्ये काम केलं, जिथे ती फर्म फक्त रेसिडेन्शियल बेस होती. तिथे मला रेसिडेन्शियलचा एक्सपिरियन्स आला. आणि त्यानंतर मग मी 1 वर्षाचा ब्रेक घेतला माझ्या मुलामुळे. त्या ब्रेकमध्ये सुद्धा मी शांत बसली नाही. त्या ब्रेकमध्ये सुद्धा मी, माझी मैत्रीण होती तर तिचं डिझाईन करून दिलं घर. तिच्याबरोबर मी मटेरियल परचेसिंगला जायची, सिलेक्शनला जायची. तर ही जर्नी माझी अशीच चालू राहिली. ओके. तुम्ही जसं म्हणाल की तुमचा एक जॉब एक्सपिरियन्स आणि मग व्यवसायात आलात. मीही स्वतः सेटल्ड एक जॉब होता, तो सोडून माझा स्वतःचा एक IT फर्म चालू केली. त्यामुळे तो जो डिसिजन असतो तो किती क्रिटिकल असतो, आणि आपण एकटे नाही आहोत. आपल्या डिसिजनमुळे आपली फॅमिलीही अवतीभोवती चांगल्या किंवा वाईट प्रकारे इम्पॅक्ट होऊ शकते. त्यामुळे तुम्ही डिसिजन घेताना काय मनस्थिती होती, किंवा काय तुम्ही विचार केला असाल, किंवा काय अपोज, कोणी घरातनं काही अपोज झालं का, काय ओव्हरऑल? कारण मला ती क्युरिओसिटी ऐकायची. आय हॅव गॉन थ्रू सेम फेज. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मी असं सांगते की माझा बॅकग्राऊंड हा बिझनेसचाच होता. आम्ही अगदी म्हणतात ना मिडल क्लास फॅमिलीमधून आम्ही पुढे आलेलो आहोत. माझे वडील जेव्हा सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूटमध्ये कामाला होते तेव्हा सायमल्टेनियसली आम्ही टिफिन्स द्यायचो, घरामध्ये खानावळ घालायचो, भाजी विकायचा बिझनेस सुद्धा आम्ही केलेला आहे. सो बिझनेस हा आमच्या रक्तात आहे, आणि हा बिझनेस माझ्या आईने नंतर खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेला. ती हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि माझं एक गुरु म्हणतात ना बिझनेसमध्ये उतरायचं, तर ती एक माझ्यासाठी गुरुचं स्थान आहे आणि एक मोटिवेशन आहे. एक रोल मॉडेल म्हणून बोलू शकता की ती आहे. की आम्ही तिला बघितलंय प्रत्येक वेळेला काम करताना की कुठलीही गोष्ट आपल्याला हवी असेल तर कष्ट हे करणं खूप गरजेचं आहे. विदाऊट कष्ट आपल्याला काहीच मिळणार नाहीये. सो ते एक तिचा म्हणतात ना पाठिंबा नेहमीच माझ्या मागे राहिला. आणि जेव्हा मी हे डिसिजन घेतलंय की मी बिझनेस करणार आहे, त्याच्या मागे खूप मोठा एक काळ होता की जे मी बेलापूरमध्ये सृजन इंटिरियर आर्किटेक्ट्स इथे मी जेव्हा ॲज अ ज्युनियर इंटिरियर डिझायनर म्हणून लागले, पण तिथे मी 6 वर्ष होते. आणि ह्या 6 वर्षामध्ये ती आर्किटेक्ट आणि इंटिरियर अशी बेस कंपनी होती. त्यामुळे मला तिथे आर्किटेक्चरल सुद्धा नॉलेज आलं, बंगलो डिझायनिंगचं, कंट्रोल लेवल्स काय असतात. तर जी फील्ड मी कॉलेज म्हणजे असताना शिकलेली नाही आहे, त्या गोष्टी मला तिथे माझ्या कलिग्सकडून शिकता आल्या. ते करता करता मी ज्युनियर इंटिरियर होती, डिझायनिंग केले, परचेसिंग म्हणजे लोकांना फोन करणं, त्यांच्याकडून कॉस्टिंग काढणं, 4 दुकानांना फोन करायचे, प्लायची कॉस्ट काय, लॅमिनेट्सच्या कॉस्ट काय, इवन हार्डवेअरची कॉस्ट काय. कारण ज्युनियर आहे, आम्हाला हे काम करणं गरजेचं आहे, पण त्यावेळेला ते काम आम्हालाच का देतात, मलाच का देतात, या गोष्टीवरती मी तिथे क्वेश्चन मार्क नाही केला. हे माझं काम आहे आणि मला हे शिकायचं आहे. जर मला कुठे मोठं व्हायचं असेल तर ही पहिली पायरी आहे माझ्या सक्सेसची. त्यामुळे मी ही सगळी कामं करत गेली. आणि यू कॅन बिलीव्ह मी तिथे प्रोजेक्ट हेड म्हणून काम केलं. आणि ही काम करत असताना मी मोठमोठ्या कंपन्यांबरोबर काम केलं. L&T, भारती एक्सा, MN दस्तूर, एडलवाईजचे 6 ब्रँचेस मी केले ॲज अ प्रोजेक्ट हेड. त्यानंतर सर्वात मोठा प्रोजेक्ट म्हणजे 50,000 स्क्वेअर फीटचा गोवा योजना भवनचा प्रोजेक्ट मी केला, GSIDCचा. आणि तो प्रोजेक्ट करताना की मी 6 इयर्स एक्सपिरियन्स, म्हणजे त्यावेळेला मी ऑलमोस्ट 5 इयर्स तिथे जुनी वर्कर होती. आणि ते करत असताना माझ्या अंडर ज्युनियर आर्किटेक्ट्स होते. सो हा जो माझा ग्रोथ, माझी जी ग्रोथ आहे ना, ही मला खूप छान वाटत होती. आणि मी पॅशन सी डिझाईन, मी जे काम, मी फील्ड जी निवडलेली आहे ना, ते माझं पॅशन आहे. आणि जेव्हा हे पॅशन असतं त्यावेळेला तुम्हाला गोष्टीचा कंटाळाच यायचा नाही. मला एक छोटा मुलगा होता, 1 वर्षाचा त्यावेळेला. तर
तो जेव्हा 1 वर्षाचा होता तरी पण मी माझं काम संपल्यानंतरच घरी जाणार. Okay. 7 वाजले 8 वाजले, पण माझं एक होतं की डेडिकेशन होतं माझ्या कामाला. आणि ते डेडिकेशन बघूनच माझे सर रफिक मोमीन, ते खरंच मी आज जे आहे मी त्यांच्यामुळे आहे. त्यामुळे मी खरंच नेहमी थँकफुल राहील त्यांच्यासाठी की त्यांनी नेहमीच मला झेपणार नाही एवढ्या सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी देत गेले आणि मी त्या पूर्ण करत गेले. आणि प्रत्येक गोष्टीला जिथे माझं चुकतंय तिथे ते मला समजवत गेले की हे असं नाही केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं बिझनेस करण्यासाठी इंटिरियरच्या फील्डमध्ये बजेटिंग असतं, एस्टिमेशन. तुम्ही जी डिझाईन करता त्या डिझाईन, एखादं कपाट आहे, एखादा बेड आहे, पण त्याचं तुम्ही बजेटिंग कसं करता हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याला आम्ही रेट अनालिसिस बोलतो. ज्यावेळेला हा GSIDCचा प्रोजेक्ट आम्ही करत होतो त्यावेळेला मी लिटरली छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा रेट अनालिसिस केले. म्हणजे मोर दॅन 250 फर्निचर आयटम्सचे मी रेट अनालिसिस केले. म्हणजे दिवस रात्र मी तेच करायची. रोज आली, इव्हिनिंगला संपलं, दुसऱ्या दिवशी आलं परत रेट अनालिसिस. आणि या रेट अनालिसिस करताना आम्हाला सगळ्या वेंडर्सचे रेट्स घ्यावे लागायचे मार्केटमध्ये. आणि ह्यामुळे काय होतं, मार्केटमध्ये आपली ओळख निर्माण झाली. म्हणजे हा जो बेस आहे, बिझनेस करण्याचा बेस हा माझा तिथून सुरू झाला. मार्केटमध्ये योगिता ही नोन पर्सनॅलिटी झाली. अंडरस्टँड. आणि त्यानंतर मग ते सगळं करताना मी तिथे टेंडरिंग प्रोसेस सुद्धा शिकली. टेंडर हा खूप महत्त्वाचा प्रोसेस असते. टेंडरिंग कसे करायचे, त्याचे लीड्स येतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड, त्याचं बायफर्गेशन कसं करायचं, ते सगळं माझ्या अंडर होतं प्रोजेक्ट हेड असल्यामुळे. आणि आमच्या इथे कसं होतं की इनव्हॉइस बनवायला वेगळी टीम असं काही नव्हतं. त्यावेळेला एस्टिमेशन योगिता करायची, डिझायनिंगचं एक्झिक्युशन योगिता करायची आणि इनव्हॉइस सुद्धा मी करायची. हे जे क्लायंट्स आहेत माझे, त्या क्लायंट्स बरोबर जो संपर्क आहे, त्यांच्याशी फॉलोअप घेणं आहे, ते सगळं मी करायचे. आणि हे करत असताना मला खूप मज्जा यायची, खूप म्हणजे खूप मज्जा. कारण एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर आपल्याला बोलायला मिळत आहे, त्या कंपनीमध्ये आपल्याला जाता येत आहे, तिथे आपल्याला एक रिस्पेक्ट मिळतो गेल्यानंतर. ॲज अ इंटिरियर डिझायनर आमचं ऑफिस करतायत हे, तर ते एक पाहिलं तर खूपच छान जर्नी होती. आणि हा जो 6-6.5 वर्षाचा कालावधी मी सृजन इंटिरियर्समध्ये घालवलाय, तो मी प्रचंड मेहनत केली, प्रचंड. आणि एका लेवलला पोचली की बस आता आपण आपला बिझनेस सुरू करूया. तर तिथे माझे जे काही कलिग्स होते त्यांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केला की त्यांनी मला एक माझ्यातलं पोटेन्शियल आहे ते त्यांनी जाणवून दिलं. योगिता तू करू शकतेस, यू कॅन डू दिस. आता तुला तर सगळंच येत आहे, सगळे मार्केटमध्ये म्हणजे सरांपेक्षा जास्त तुझी ओळख झाली आता असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. तर तू तुझं एक नवीन हे फॉर्म चालू शकते. आणि हे करताना माझ्या आईचा नेहमीच पाठिंबा होता, तू कर. जेव्हा आपण पाण्यात पडणार नाही आपण पोहायला शिकणार नाही, हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे बिझनेस करा. आणि माझ्याकडे तर आता सगळंच होतं ना, एक बिझनेस करण्यासाठी लागणारं जे बॅकग्राऊंड असतं, जे नॉलेज असतं, ते सगळं असल्यामुळे मग मी खूपच म्हणतात कॉन्फिडंट होती ह्या बिझनेस सुरू करायला. आणि मग मी ठरवलं की आता जॉब सोडायचा आणि आपण फर्म चालू करायची. तर हे करत असताना आमचे एक फॅमिली फ्रेंड होते, ते वकील आहेत. तर त्यांची एक 10x10 सीवूडला छोटंसंच ऑफिस होतं. ते लॉयर असल्यामुळे त्यांना फक्त हायकोर्टात काम होतं, सॅटर्डे संडे ते येऊन तिथे बसायचे. तर ते बोलले टेम्पररी सध्या स्टार्टिंग आपण इथून करूया, एक टेबल आणि एक चेअर, तू इथे येऊन बसत जा आणि इथून तुझी सुरुवात कर. आणि मग ते सीवूडच्या छोट्याशा ऑफिसमध्ये मी माझी सुरुवात केली. पहिलं 1 वर्ष मी स्वतः एकटीच सगळ्या साईट हँडल करत होती. डिझाईन मी करत होती, पर्चेसिंग सगळं मी बघत होते. आणि सृजनमधून निघाल्यामुळे माझ्याकडे जे लेबर्स असतात त्यांचे कॉन्टॅक्ट्स होते, सगळे माझ्यासाठी काम करायला रेडी होते. मार्केटमध्ये इंटिरियर फील्डमध्ये पेमेंट क्लायंट आपल्याला लगेच देत नाही, त्यामुळे सगळ्या वस्तू ह्या आपल्याला क्रेडिटवरती परचेस कराव्या लागतात, क्रेडिट घ्यावी लागते. तर ही जी क्रेडिट होती ती ह्या 6 वर्षात मी कमवलेली होती जेव्हा मी जॉब करत होते. त्यामुळे त्या क्रेडिट बेसवरती मला मटेरियल मिळत गेलं आणि माझी जर्नी छान अशी सुरू झाली. किती आता सध्या तुम्ही म्हणजे किती एम्प्लॉयमेंट जनरेट केली, किती स्टाफ आहे, किती प्रोजेक्ट झालेत तुमचे? मला वाटते 12 वर्षाची, सॉरी टू कट यू, 12 वर्षाची जर्नी. येस, 12 वर्षाच्या जर्नीमध्ये मी मोर दॅन 100 प्रोजेक्ट्स केलेले आहेत. आणि माझ्याकडे आत्ता सध्या 5 जणांचा स्टाफ माझ्या ऑफिसमध्ये काम करणार आहे. आणि माझी इनहाऊस टीम आहे जी सिव्हिल आहे, कार्पेंट्री म्हणा, कार्पेंट्रीमध्ये माझ्याकडे 15 लोक आहेत. सिव्हिल टीममध्ये माझ्याकडे 10 लोक आहेत. त्याच्यानंतर फॉल सिलिंगच्या माझ्या 2 टीम आहेत, पर टीम 5 लोक काम करतात. इलेक्ट्रिकलच्या टीम आहे ज्याच्यामध्ये माझी 5 लोक काम करतात.
पेंटिंगच्या माझ्या 3 टीम आहेत, तर एका पेंटरकडे ऑलमोस्ट 5-5 लोक काम करतात. तर अशी ऑलमोस्ट बघायला गेलं तर माझ्याकडे हे सुद्धा माझीच फॅमिली आहे, माझेच स्टाफ आहेत, त्यामुळे माझ्याकडे मोर दॅन माझा 5 स्टाफ आणि हे माझे सगळे कॉन्ट्रॅक्टर्स मिळून जवळजवळ 40 ते 50 लोक आम्ही काम करतो. एखादं प्रोजेक्ट आलं तर टीमवर्क आम्ही करतो. ओके. या 12 वर्षात काही चांगले वाईट अनुभव काही शेअर कराल? कारण 12 इयर्स इज आपण म्हणतो तप आहे एक. हो. 12 वर्षामध्ये खूप चांगले अनुभव सुद्धा आले आणि वाईट अनुभव सुद्धा आले. चांगले अनुभव असे आले की मी जे काम करत गेली ते एकतर पॅशन नसल्यामुळे त्या कामावरती त्याचा एक ठसा पडत गेला आणि माउथ पब्लिसिटीनेच मला कामं मिळत गेली. सी एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःचा बिझनेस चालू करते त्यावेळेला ती लगेच मार्केटिंग नाही करू शकत, तेवढं आपल्याकडे फायनान्स नसतो. सो आपण जे काम करतोय तेच जर आपण 100% आणि म्हणतात ना जीव लावून केलं तर त्या कामाची वावा होणारच. बरोबर. तर ही माउथ पब्लिसिटी झाली. मी आजवत जस्ट डाईल, इंडिया मार्ट किंवा ह्या कुठेही अजून माझी ॲडव्हर्टाईज केलेली नाही आहे. आणि आजपर्यंत माझे जे काही प्रोजेक्ट्स आज ह्या 12 वर्षाच्या जर्नीमध्ये जे काही प्रोजेक्ट्स येत आहेत ते सगळे माउथ पब्लिसिटीने येतात की हे काम बघितलं आणि त्यांनी मला रेफर केलं, दुसऱ्याने मला रेफर केलं, असं रेफरन्स करता करता मग माझ्याकडे कामं येत गेले. तर ही तर खूपच चांगली जर्नी आहे. ही काम करत असताना मला एक आनंद मिळतो की रेसिडेन्शियल काम करत असताना त्या फॅमिली बरोबर आपलं एक छानसं रिलेशन बॉन्डिंग तयार होतं. आमची कामाची पद्धत मी तुम्हाला सांगते की आम्ही सर्वात पहिलं साईटवरती मेजरमेंट्स घेतो. मेजरमेंट्स घेतल्यानंतर त्याचा प्लॅन होतो. आम्ही 2 ते 3 अल्टरनेटिव्ह करतो. 3 अल्टरनेटिव्ह आम्ही क्लायंट बरोबर शेअर करतो. हे 3 अल्टरनेटिव्ह करायच्या आधी आम्ही फॅमिली मेंबर्सला भेटतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतो. कारण प्रत्येक स्पेस डिझाईन करताना त्या माणसाला त्या स्पेसमध्ये कम्फर्ट असला पाहिजे. हे माझं डिझायनिंग करण्याचं तत्व आहे. बाय अल्टरनेटिव्ह यू मीन डिझाईन वेगवेगळ्या लेआउट्स या लेआउट्स अल्टरनेटिव्ह करतो आम्ही. की त्याच्यामध्ये कसं असतं, बेडच्या पोझिशन्स, अच्छा, स्टडी टेबलच्या पोझिशन्स, असे 2-3 लेआउट्स करतो. बघायला गेलं तर आत्ता जर रेट्स आपण बघू प्रॉपर्टीचे तर ते खूपच वाढत चाललेले आहेत. त्यामुळे आम्ही खूपच इंच आणि इंचाचा विचार करतो आम्ही आमच्या डिझाईन्स करताना. कारण त्या क्लायंटने खूप पैसे दिलेले असतात स्वतःचं घर घेण्यासाठी आणि एखादा इंटिरियर अपॉइंट करण्यासाठी सुद्धा त्यांना तेवढाच खर्च आहेच, बरोबर. तर मग आपल्या ह्या ज्ञानाचा उपयोग आपण त्यांना थोडंफार छान स्पेशियस घर, त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी, त्यांचे सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून, स्टोरेजचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो छोट्या घरांमध्ये, तर तो आपण कसा सॉल्व्ह केला पाहिजे, तर ह्या सगळ्या ॲस्पेक्टवरती आम्ही काम करतो. आणि क्रिएटिव्ह इंटिरियर बेसिकली वर्क ऑन अर्गोनॉमिकल. घरातल्या व्यक्तींच्या हाईट, त्यांची काम करण्याची स्टाईल, ह्या सगळ्या स्टाईल आम्ही लक्षात घेऊन आम्ही आमचे डिझाईन्स करतो. माझ्या प्रत्येक फर्निचर आपण स्टँडर्ड साईज, आम्हाला जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये असतो तेव्हा स्टँडर्ड साईज शिकवलेले असतात, पण भरपूरशा वेळेला असं होतं की काही घरातल्या व्यक्ती खूपच उंच असतात, मग त्यांना त्या स्टँडर्ड साईजचे टेबल वगैरे असतात ते फारच अनकंजेस्टेड होतात. सो आम्ही मग ते जे काही त्याच्या सायझेस आहेत, हाईट्स आहेत, ते सगळं विथ अर्गोनॉमिकल डिझाईन करून मग ते आमचे प्रोजेक्ट्स किंवा जे काही आम्ही एलिमेंट्स डिझाईन करतो, टीव्ही, बेड, स्टडी टेबल्स, जिथे त्यांना कम्फर्ट असतो ते आम्ही त्या पद्धतीने डिझाईन करतो. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आम्ही एकत्र घेतो त्यावेळेला त्या फॅमिलीज बरोबर आमचा छान अप्रोच होतो, एक चांगलं नातं तयार होतं. मेनवाईल म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये मी म्हणायला गेली तर न्यूक्लिअर फॅमिलीवर सुद्धा आम्ही काम केलं आहे, जॉईंट फॅमिलीमध्ये सुद्धा काम केलं आहे. सो व्हरायटीज ऑफ पीपल आणि व्हरायटीज ऑफ मूड, व्हरायटीज ऑफ टेस्ट, ह्या सगळ्या एकत्र करून आम्ही त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करतो. त्यांच्या ड्रीम्स ज्या असतात ते आम्हाला सांगतात आणि त्या ड्रीम्स रियालिटीमध्ये उतरवण्याचं काम हे क्रिएटिव्ह इंटिरियर्सचं आहे. मी असंही म्हणू शकतो का की यू ब्रिंग एंटर फॅमिली ऑन वन टेबल, तुमच्यामुळे एक फॅमिली एकत्र येऊन, कारण दिस इज समथिंग की जिथे आपण एक म्हणू शकतो ना कॉमन टेस्ट येणं खूप गरजेचं आहे. इंटिरियर करताना किंवा मीही केलं तर माझ्या बरोबर माझ्या फॅमिलीला घेऊन त्यांचे डिस्कशन्स आणि तुम्ही जसं म्हणालात की सगळ्यांना सेम पेजवर आणणं खूप गरजेचं आहे. दॅन वी फायनलाइज द डिझाईन. आणि हे करत असताना
माझा मोटो असा असतो की घरातली प्रत्येक व्यक्ती खुश झाली पाहिजे. दो त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तरी पण माझ्यामुळे मी त्यांना किती आनंद देऊ शकते माझ्या डिझाईनमुळे. तर हे माझा एक मोटो असणार आहे. सो डिझाईन करत असताना आपण एखाद्याचं घर करतोय तर ते एक प्रोजेक्ट आहे, आपल्याला पैसे देणारं प्रोजेक्ट आहे हे तर तेवढंच एक्सेप्टेबल आहे, पण त्या प्रोजेक्ट बरोबर भरपूर सारे इमोशन्स जोडलेले असतात. तर आपल्याला त्या इमोशन्सला सुद्धा ट्रीट करणं गरजेचं आहे. तिथे पण त्यांना कुठेही म्हणजे म्हणतात ना हर्ट झालं नाही पाहिजे. तर ते सगळं जपूनच आपण काम करायचं. त्यांच्या पैशाचा सुद्धा अपव्यय नाही झाला पाहिजे. आपण जे मटेरियल्स आणतो साईटवरती किंवा आम्ही नॉर्मली आता ट्रेंड जास्त आलाय की 3D, पूर्वी 2Dचाच ट्रेंड होता. आता आम्ही गुगल स्केचअप व्ह्यूज हे आम्ही क्लायंटला देतो. पहिले तुमचं घर असं दिसणार आहे, तुमचा टीव्ही युनिट असं दिसणार आहे, आणि जेव्हा हे सगळं फायनल होतं तेव्हाच जाऊन आम्ही एक्झिक्युशनला सुरुवात करतो. ह्याच्यामुळे एकतर मटेरियलचं वेस्टेज वाचतं, टाइम कन्झप्शन जे होतं की रिडिझाईन, की त्यांना कसं असतं आम्ही इंटिरियर करतो त्यामुळे आम्हाला एक ते थर्ड आय असतो, व्हिज्युअलायझेशनची पॉवर असते की बाबा हे असं दिसणार आहे, आम्हाला माहित असतं हे एंड प्रोडक्ट असं दिसणार आहे, पण ते त्यांना माहित नसतं. ऑब्व्हियसली जो आर्टिस्ट कॅन व्हिज्युअलाइज, पण जोपर्यंत पेपरवर येत नाही किंवा तुमच्या भाषेत इथे ऍक्च्युअल मध्ये बनत नाही तोपर्यंत एंड कस्टमर नाही सांगू शकत. काम झाल्यानंतर कळतं की चांगले झाले की वाईट, आणि देन यू कॅन्ट गो बॅक. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. येस येस राईट. तर त्यामुळे मग त्यांना आम्हाला ते 3D मध्ये दाखवलेल्या गोष्टी आहेत ना, त्या मग आम्ही वॉलवरती सगळे एलिव्हेशन्स देतो आणि मग ते पुढे जातो. त्यामुळे काय होतं की ते रिजेक्ट करणं जे असतं ना क्लायंट कडून, हे चेंजेस आहेत, चेंजेस खूप आपल्याला नुकसान करून देतात. तर हे चेंजेस आम्ही अवॉइड करायचा प्रयत्न करतो. आणि बॅड पॅच म्हणजे कसं होतं की काही क्लायंट असे असतात की लास्टचं पेमेंट, सुरुवातीला खूपच चांगले रिलेशन्स होतात त्यांच्यावर, पण लास्टचं पेमेंट माझं म्हणजे टचवूड पण माझं 1 ते 2च साईटमध्ये असं झालेलं आहे की मला लास्टचं पेमेंट मिळालेलं नाहीये. सो ते जे पेमेंट मिळालं नाहीये त्या गोष्टीवरती जर आपण खूप थिंक करत बसलो की अरे मी इथे नुकसानमध्ये गेलो, तर त्या निगेटिव्हिटीवरती आपण कुठेतरी मात केली पाहिजे आणि ते शिकलं पाहिजे. ते नुकसान का झालंय, तर हे आपली कुठली तरी प्रोसेस चुकली आहे म्हणून ते नुकसान झालंय. यू कॅन ब्लेम क्लायंट. त्यांनी तर नाहीच दिले, ती त्यांची मेंटॅलिटी किंवा त्यांची थिंकिंग आहे, पण आपण पण कुठेतरी ते पेमेंट मागण्यामध्ये चुकलो म्हणून. तर मग ह्या चुकीमधून शिकायचं असतं आणि मग पुढे जायचं असतं. तर हे जेव्हा 2 धक्के लागल्यानंतर आजवर तरी मी पुन्हा तरी मला हा फटका पडलेला नाहीये फायनान्सचा. आणि मला असं वाटतं की जे ह्या फील्डमध्ये यायचा प्रयत्न किंवा विचार करतात, नुकसान होणार हे तेवढंच धरूनच चाला की प्रत्येक बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन असतातच. डाऊन आहे म्हणून बिझनेसमध्ये उतरायचंच नाही, तर हे चुकीचं आहे. आपल्यामध्ये जर मेहनत करायची तयारी आहे, सिस्टीमने काम करायचं जर आपण ठरवतोय, तर मग आपल्याला पुढे जाऊन सक्सेस मिळणार. आज नुकसान झालंय ना, पण पुढच्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ते मिळणार म्हणजे मिळणार 100%. कधीतरी असं वाटतं की त्यांचं घर बघून अजून एक रेफरल मिळतो, मग ते काम मिळतच आहे ना, ते बॅलन्स आउट होऊन जातं. सो वी ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह की ठीक आहे चला आपण ते बॅलन्स आउट करून टाकू आणि आपण आपल्या मार्गाने आपलं जे गोल आहे ते अचीव्ह करायचं, आपल्याला पुढे जायचं. ते करत जाणं माझ्या दृष्टिकोनातून खूप चांगलं आहे. बरोबर. नाही, तसंच ॲटिट्यूड असलं पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हणताय ना की हा जो इश्यू आहे पेमेंटचा, हा फक्त तुमच्या बिझनेस पुरतं नाही, मी म्हणेन की जनरिक सगळ्याच व्यवसायात एक सर्टन पर्सेंटेज ही रिस्क राहतेच पेमेंटची. कारण मी ही इनिशियल फेजमध्ये तो अनुभव घेतला आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की तसं मी स्वतःला म्हटलं की अरे असं का होतंय, 1 प्रोजेक्ट 2 प्रोजेक्ट, म्हणजे याचा अर्थ माझ्या प्रोसेसेस कुठेतरी डिफाईन नाही आहेत, मी चुकतोय. मग मी क्लायंटला दोष द्यायचा बंद केला. व्हॉट आय डिड इज प्रोसेस सेट केला. आणि आज असं आहे की वी हॅव स्ट्रिक्ट डिसिप्लिनरी पॉलिसीज पेमेंटच्या बाबतीत. तरी ॲडव्हान्स प्रोजेक्ट गो लाईव्ह की पहिले जे काय पेंडिंग पेमेंट आहे, मग लास्ट 2 ते 3 वर्षात, इनफॅक्ट इव्हन कोविडमध्ये आय डिडंट फेस दिस इश्यू पेमेंटचा. त्यामुळे मग म्हणजे तुमचा पॉईंटला थोडंसं अंडरलाईन करेन. आणि एक जेनरिक मेसेज मी जे उद्योजक स्ट्रगल करतात आत्ताच्या घडीला पण, नवीन असतील जुने असतील, की डिफाईन युअर प्रोसेसप्रमाणे चाला. कधी कधी होतं आपल्याला, आपण तिकीट साईज बघून किंवा त्या क्लायंटचा पोटेन्शियल बघून ॲट टाइम्स वी कांट जस्ट कंट्रोल दोज थिंग्स. मग आपण म्हणतो की यार चलो आपण थोडंसं एक्सेप्शन क्रिएट करू, बट डोंट डू दॅट. स्टिक टू युअर बेसिक्स, राईट. चलो पुढचा प्रश्न असा आहे की माझी बहीण पण स्वतः इंटेरियर डिझायनर आहे,
अँड शी इज डुईंग रिअली गुड वर्क इन दिस फील्ड. मी ही फील्ड आहे ना, ही बरेच जवळून बघितली तिच्यामुळे. या फील्डमध्ये मी म्हणेन की मेजॉरिटी ऑफ ग्राउंड वर्क किंवा फील्ड वर्क वुड बी द राईट वर्ड, राईट, फील्ड वर्क इन्वॉल्ड आहे. तर एक महिला म्हणून किती चॅलेंजिंग आहे? एक महिला म्हणून खरंच खूप चॅलेंजिंग आहे फील्डवर काम करणं. कारण आम्ही जी फील्ड निवडलेली आहे तिथे सर्वात जास्त आम्हाला मेल लोकांशी संबंध येतोय. आमचा सिव्हिलवाला मेल आहे, आम्ही प्लाय ऑर्डर करतोय ते मेल आहे, राईट राईट, आम्ही लॅमिनेट सिलेक्शन करायला जातोय ते शॉप्स मधले लोक सुद्धा मेल आहेत, पेंटर मेल आहे. म्हणजे इथे सगळेच मेल आहेत. फक्त क्लायंट मधले जे काही क्लायंट्स असतील ते सोडलं तर आम्ही सगळ्या मेल लोकांबरोबरच आमचा अप्रोच होतो. तर त्यासाठी मी सांगेल की आपल्यामध्ये तेवढे गट्स असले पाहिजेत. आपण तेवढं म्हणतात ना पॉवरफुल असलं पाहिजे की आपण ह्यांच्यावरती जर ह्या मेल म्हणजे जे सिव्हिलवाले वगैरे आहेत त्यांना जर आपण खूप प्रेमाने त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला तर ते काम करणार नाहीये. जी डेडलाईन आहे आपण अप्रोच नाही करू शकत. तर आपण आपला एक स्टँडर्ड आहे ते आपण तिथे मेंटेन केलंच पाहिजे. कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे आणि स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट आणणं फार गरजेचं आहे जेव्हा आपण ही फील्ड निवडतो. म्हणजे मला असं सांगायचं आहे की ज्या मुली इंटिरियर डिझायनिंग ही फील्ड निवडतायत तर त्यांनी थोडंसं तरी रॅशिंग असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला साईटवर काम करायचं आहे आणि ते पण मेल लोकांना एन्व्हायरमेंट मध्येच काम करायचं. त्यामुळे तुमचा अप्रोच तसा असला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, आपण जेव्हा साईटवरती काम करतो, एक फिमेल साईटवरती काम करते, त्यामुळे आम्हाला आमच्या कॉस्ट्युम पासून ते आमच्या वागण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींवरती काळजी घेणं फार गरजेचं असतं. खरं खरं खरं. तर हा खूपच म्हणतात ना, ही फील्ड अशी आहे, खूप छान आहे. मला तर फार म्हणतात ना खूप 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 छान आनंद होतो हे सगळं करत असताना. आणि आता मला कसलीही भीती वाटत नाहीये साईटवर जायची किंवा काय करायचं. कारण साईट कम्प्लिशनच्या वेळेला जो टाइम पिरियड असतो त्यावेळेला आपण असं टाइम लिमिट नाही देऊ शकत की मला 6 वाजताच जायचं आहे, मला 7 वाजताच जायचं आहे. मग तुम्हाला 10, 10:30 वाजता सुद्धा तिथे थांबावं लागतं. म्हणजे मी एक किस्सा सांगेल की जेव्हा इनिशियल स्टेजला मी या फील्डमध्ये होती, क्लिनिंग ही गोष्ट मी स्वतः केलेली आहे. मी लाद्या साफ केलेल्या आहेत, मी किचन प्लॅटफॉर्म साफ केलेले आहेत, मी वॉशरूम क्लीन केलेले आहेत. कारण ते माझं काम आहे, ती माझी साईट आहे आणि ते माझं आहे सगळं, मला हे द्यायचं आहे. क्लायंट हे नाही बघणार की तुमच्या लेबरने काम नाही केलंय, क्लायंट हे बघणार की क्रिएटिव्ह इंटिरियरचं काम कसं आहे. सो आपली ती कॅपॅसिटी किंवा प्रत्येकाने ही आत्ताचे जे उद्योजक आहेत ज्यांना खरंच इंटिरियर करायचं आहे, तर तुम्ही हा गैरसमज बाजूला ठेवा की आपल्याकडे खूप लेबर्स आहेत आणि आपण करू शकतो, आपण हे काम का करायचं. तर हे आपण काम केलं तरी काय हरकत नाहीये, ते आपलं आहे आणि त्याने आपलं नाव होणार आहे. आपली जर साईट खूप छान आणि सुंदर असेल तर शेवटी आपलंच नाव मोठं होणार आहे. तर कधीतरी जाऊन आपल्याला त्या लेवलला काम केलंय. आणि कसं असतं, आपण ज्या वेळेला ते पद्धतीचं काम करतो त्यावेळेला नेक्स्ट साईट वरती आपण त्याला सांगू शकतो, ये पेंट का डाग निकलता है, निकलेगा नहीं ऐसा नहीं है, ये मैंने निकाला है. एक्सपिरियन्स मॅटर. खरं खरं खरं. कुठल्याही फील्डमध्ये म्हणजे ग्राउंड लेवलचं जर तुम्हाला नॉलेज असेल ना, देन यू कॅन बी अ लीडर. येस येस येस. कारण मी हे काम केलेलं आहे. आपण नेहमी सगळ्यांना शिकवतो की तू हे कर, अरे तू हे कर, तुला येतंय का ते, मला येत आहे म्हणून मग मी तुम्हाला सांगू शकते, त्याचे सोल्युशन सांगू शकते की आपण ह्या पद्धतीने हे करू शकतो. सो पहिलं तुम्ही करा, म्हणजे मग दुसरे नक्कीच करतील. हा माझा तरी माझ्या कामासाठी अप्रोच आहे की जर कार्पेंटर आहे किंवा पेंटर आहे यांना जर कुठे काही प्रॉब्लेम येत असेल तर मी ऑलवेज देअर आहे की आपण त्याच्यातून सोल्युशन्स काढले पाहिजेत. आणि हे मॅटर्स साईटवरती खूप, जेव्हा साईट चालू असते तेव्हा काय वाटत नाही, पण जेव्हा फिनिशिंगला येते साईट त्यावेळेला हे छोट्या छोट्या गोष्टींवरती खूप लक्ष द्यावं लागतं. माझा हाच प्रश्न थोडासा आता ट्विक करतो. कुठलाही मुद्दा असेल तर एक मेल म्हणून एक वेगळं थॉट किंवा विजन असतं, एक फिमेल म्हणून त्याच गोष्टीवर त्याच विषयावर एक वेगळं काय म्हणू शकतो आपण अप्रोच असतो. इंटेरियर ह्या फील्डमध्ये जर फिमेल इंटेरियर असेल, इज इट अ प्लस पॉईंट? येस. इज इट अ प्लस पॉईंट? हाऊ? त्याविषयी बोलायचं झालं तर महिलांना एक वेगळं कलर सेन्स असतो सर्वात महत्त्वाचं. त्यामुळे त्यांच्या
जे मॅचिंग्स असतात ना, म्हणजे तुम्ही बघाल फॅशन डिझायनिंग म्हणा किंवा इंटिरियर म्हणा, ह्याच्यामध्ये मॅचिंग कलर कॉम्बिनेशन हे त्यांना एक वेगळं एक्स्ट्रा नॉलेज असतं. त्यामुळे महिलांनी ह्या फील्डमध्ये येणं खरंच खूप चांगलं आहे आणि ते काम खरंच खूप छान होतं. आणि कसं असतं, महिला ही एक म्हणजे उद्योजिका तर आहेच, पण ती एक घरातली स्त्री सुद्धा असते. सो ती जेव्हा घरामध्ये वावरते, आता मी म्हणेल की मी जेव्हा माझ्या किचनमध्ये वावरते तेव्हा मला काय प्रॉब्लेम्स फेस होतात ते मी माझ्या डिझाईनमध्ये करत नाही. ते प्रॉब्लेम्स मी माझ्या क्लायंटला म्हणजे होऊन देणार नाही आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही एक्सपिरियन्स करत असतो डे टू डे लाईफमध्ये. माझ्या मुलाला काय आवडतं, त्याच्या वयानुसारच्या आवडीनिवडी काय आहेत, तर मग मी एखाद्या त्याच वयाचा मुलगाचं घर जेव्हा किंवा रूम डिझाईन करते त्यावेळेला मला एक तो प्लस पॉईंट मिळतो. तर एक महिला इंटिरियर डिझाईन असणं खूपच चांगलं आहे. हो, प्लस पॉईंट आहेच, खरंच प्लस पॉईंट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा रेसिडेन्शियल आपण प्रोजेक्ट्स करतो त्यावेळेला सर्वात जास्त आमचा संपर्क महिलांशीच येतो. ओके, तुम्ही रेसिडेन्शियलच फक्त करता की आणखीन काही त्याच्यात? हां, आता इंटिरियर जर बोलायलाच गेलं तर इंटिरियरमध्ये सुद्धा भरपूर सारे फील्ड्स आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल इंटिरियर डिझायनिंग आहे, कमर्शियल इंटिरियर डिझायनिंग आहे, हॉस्पिटॅलिटी आहे. हॉस्पिटॅलिटीमध्ये आपण हॉटेल्स आहे, रेस्टॉरंट्स आहे, ह्याचे डिझाईन्स होतात. आणि त्यानंतर आहे इंडस्ट्रियल इंटिरियर डिझायनिंग आहे. तर आम्ही जे आहे क्रिएटिव्ह इंटिरियर, रेसिडेन्शियल, कमर्शियल, बंगलो प्रोजेक्ट्स ह्यावरती फोकस करतो आणि हॉस्पिटल प्रोजेक्ट्स. अच्छा, म्हणजे इंटेरियर पण खूप वास्ट आहे. खूप वास्ट आहे, नॉर्मल एक टर्म मध्ये नाहीये. तर नाहीये. आणि मी हे प्रोजेक्ट करू शकते कारण हॉस्पिटलचा एक प्रोजेक्ट करतोय, तर हॉस्पिटलचे प्रोजेक्ट करत असताना आपल्याला त्याच्याविषयीचं बॅकग्राऊंड असलं पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे, टेक्निकली माहिती पाहिजे. तर हे मी माझ्या जेव्हा जॉब करत होती त्यावेळेला मी हे प्रोजेक्ट हँडल केलेले आहेत. त्यामुळे मला त्याचे सगळे बेसिक नॉलेज आहेत की एखादं हॉस्पिटल करताना त्याचे बेड साईज काय आहे, त्याचे ऑक्सिजनच्या लाईन्स कशा फिरणार आहेत, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी जेव्हा जॉब केला त्यावेळेला मला हे नॉलेज मिळालेलं आहे. आणि हे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंट करते आणि हा एक्सपिरियन्स जो घेतलेला आहे तो मला खरंच खूप उपयोगी पडतोय. हॉस्पिटल प्रोजेक्ट्स म्हणा, कमर्शियल प्रोजेक्ट्स मी 300 स्क्वेअर फीट पासून ते 15,000, 20,000 आणि GSIDCचा तो 50,000 स्क्वेअर फीटचे कमर्शियल प्रोजेक्ट्स केलाय. त्यामुळे मी जरी एकटी प्रॅक्टिस करताना जर हा एवढा मोठा प्रोजेक्ट माझ्याकडे आला तर आय नो हाऊ टू हँडल दिस प्रोजेक्ट. त्यासाठी काय काय लागतं, MEP कन्सल्टंट आहेत, हे कशासाठी लागतात, त्यांच्याबरोबर आपल्याला काय काम करावं लागतं, हे सगळं आहे. आणि एखादा प्रोजेक्ट घेतो म्हणजे नुसतं डिझाईन करणं हे एकच नसतं. डिझाईन करायचं, त्याचं इलेक्ट्रिकल लेआउट करायचं, इलेक्ट्रिकल लेआउट नंतर त्याचे फॉल सिलिंग लेआउट्स होतात, त्याचे डिटेल ड्रॉइंग्स होतात. म्हणजे हे सगळे स्टेप बाय स्टेप सगळे डिटेलिंग करणं गरजेचं असतं. आत्ताच्या ज्या जनरेशन आहे त्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आपण डे टू डे लाईफमध्ये जर तुम्हाला एखादं डिझाईन करताय तर तुम्ही खूप छान आहे. आपलं घर हे स्वतः शिकवण्यासारखं आहे. आपल्या घरामध्ये बघा आपले स्विच पॉइंट कुठे आहेत, ते आपल्याला योग्य वाटतात का, तुम्हाला कुठली गोष्ट खटकते ही गोष्ट आपल्या डिझाईन मध्ये पुन्हा आली नाही पाहिजे. तर हे एक आहे की आपल्या डे टू डे लाईफ मधून आपण शिकलं पाहिजे. प्रत्येक डिझाईन कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे नॉर्मली. आणि सर्वात गोष्ट चांगली आहे माझी की मला दुसरे इंटिरियर डिझायनर्स आहेत त्यांनी केलेली कामं बघायला जास्तीत जास्त आवडतं. का तर आपण जेव्हा दुसऱ्यांनी केलेली कामं बघतो, जे आपल्याला असं वाटतं कधी कधी आपण जी डिझाईन करतोय ती खरंच खूप चांगली आहे, मोनोटोन असते, पण त्यांनी पण काहीतरी वेगळं तिथे अप्रोच केलेला असतो, त्यांनी वेगळं मटेरियल यूज केलेलं असतं की जे आपण काहीतरी घाबरत असतो, हे मी मटेरियल यूज करू की नको करू माझ्या साईडवर, पण ते त्यांनी केलेलं असतं आणि त्याचा एक्सपिरियन्स त्यांनी घेतलेला असतो. सो मी ॲप्रिशिएट करेल की मला दुसऱ्यांची कामं बघायला आवडतं आणि त्याच्यातून खूप काही शिकायला आवडतं. शेवटी लर्निंग इज लाईफ लॉंग प्रोसेस आहे. प्रत्येक पदोपदी आपण शिकत असतो. बस स्टॉपवरती उभं असताना सुद्धा मी बोर्ड कसे डिझाईन केलेत ह्याचं हे बघत असते की कसे डिझाईन केलेले आहेत, बस स्टॉप्स कसे आहेत, बस स्टॉप आपण कसे डिझाईन अजून चांगले कसे डिझाईन करू शकतो. आणि ह्याचा एक फायदा असा झाला की मी ज्यावेळेला ही प्रोसेस म्हणजे माझे प्रॅक्टिस चालू करत असताना मी एक बिझनेस ग्रुपला जॉईन झाली. बिझनेस ग्रुपला जॉईन झाल्यामुळे मला कोलॅबोरेशन ही गोष्ट काय आहे ती तिथे कळली. कोलॅबोरेशन करताना मी एक
कॉन्ट्रॅक्टर आहे, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्याशी कोलॅबरेशन केलेलं आहे. असे वेगवेगळे कोलॅबरेशन्स केलेले आहेत. तर त्यांच्यावर कोलॅबरेशन करताना ते सिव्हिल इज अ PWT कॉन्ट्रॅक्टर, तर त्यांना टेंडर्सचं काम आहे सगळे. तर त्यांना जे बस स्टॉप डिझाईन आहे, तर ते बस स्टॉप डिझाईन कसं करायचं ते मी करून देते. तर हा मला ज्यावेळेला मी बस स्टॉपवरती उभी असताना मला जे प्रॉब्लेम फेस होत होते की हा बस स्टॉप असा नसला पाहिजे, तर हे मला तिथे डिझाईन करताना ती एक संधी मिळाली की मी त्या चुका पुन्हा करणार नाही. तर मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आपण जिथे जिथे वावर करत असतो, आता जर मी इंटिरियर फील्ड घेतली आहे तर मी वावर करत असताना माझे डोळे उघडेच ठेवले पाहिजेत प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे झोकून दिलं पाहिजे आपण आपल्या एखाद्या कामासाठी. नॉट ओनली इंटेरियर, कुठलाही उद्योजक जर असेल, बिझनेस ओनर असेल, लीडर असेल, तर मला वाटतं 24/7 इथे घेऊन फिरलं पाहिजे बिझनेस. आणि यू शुड बी ओपन, अवेअर की अवतीभोवती काय चालू आहे. कारण यू नेव्हर नो की ते कुठे जाऊन कोरिलेट होईल. मग माझा व्हर्टिकल असेल की मी IT फील्डमध्ये, बट वी कीप ऑब्झर्विंग काय चालू आहे. कारण की डिजिटलायझेशन तर चालूच आहे सगळ्याकडे. यू नेव्हर नो कुठेतरी काहीतरी कॉन्सेप्ट मिळून जातो की अरे ही गोष्ट अशी का चालू आहे, किती वर्ष चालू आहे, मग ह्याला मी डिजिटलाइज करू शकतो का, मग त्याच्या मागचे एफर्ट्स कमी होऊ शकतात का, त्यामुळे त्याचा आउटपुट जास्त येऊ शकतो का, हे आहे. किंवा आज ही जी टीम आहे ZMJK प्रोडक्शन्स, प्रणव माझ्या मित्राची, जे हे आपला पूर्ण शूट करतात, त्यांची फील्ड तशीच आहे. जिथे जातो तिथे तो बघत असतो की काय नवीन आहे, मग पुढच्या शोमध्ये काय करता येईल. किंवा त्यांचे बाकी पण प्री वेडिंग शूट असतील, कॉर्पोरेट फोटोशूट असेल, त्या सगळ्याच्यात तो घेऊन येतो, तो नाविन्य काहीतरी एक नवीन प्रत्येक वेळेला जो व्हिडिओ बघायला मिळेल तो. मग हे मला वाटतं प्रत्येकाने केले गेले पाहिजे. ज्याला उद्योजक व्हायचं असेल आणि हे त्यांनी ओपन थोडंसं लॉंग टर्म जर खेळायचं असेल तर तुम्हाला ओपन राहायला लागेल मला वाटतं, आणि थोडंसं अवेअर पण राहायला लागेल. आणि बिझनेस, मला असं म्हणता येईल की मी ह्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट आहे माझी बिझनेसमध्ये. कारण एक किस्सा आहे माझ्या लहानपणीचा, तो मी तुम्हाला सांगेल. की म्हणजे मी लहानपणी शाळेत जात होती त्यावेळेला आमच्या समोर एक किराण्याचं दुकान होतं आणि तिथे आम्ही 1 रुपयाची बडीशेप घेऊन यायची आणि त्याचे मी आठाण्याच्या 4 पुड्या करायचे. बरोबर, त्याच्यातून माझा 1 रुपया सुटायचा. तर हा जो बिझनेसचा किडा आहे ना, तो लहानपणापासून माझ्या डोक्यामध्ये आहे. सो ती जी त्यावेळेची कला किंवा ती जी असेल ती अजूनपर्यंत आहे. आणि माझ्या आईचा मला सपोर्ट, तिने कसा बिझनेस केला, तिने सक्सेसफुल बिझनेस केला, कुठेही लॉस न जाता. ती हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे, तिला त्यावेळेला जे योग्य वाटलं तिने तो बिझनेस केलेला आहे. मला तिने आज हे शिक्षण दिलं आणि म्हणजे तिच्यामुळेच मी आज हे शिकली, इंटिरियरच्या फील्डमध्ये आली. त्यामुळे मी ह्या फील्डमध्ये त्या माझ्या ज्या बडीशेप विकण्याची जी कला होती त्याच्यातून मी 1 रुपयाचं प्रॉफिट केलंय ना. मग हे प्रॉफिट मार्जिनचा जो रेशिओ आहे तो मी माझ्या या बिझनेसमध्ये सुद्धा चालू ठेवलेला आहे. आणि टचवूड आत्तापर्यंत तरी मला असं खूप मोठा म्हणतात ना सेटबॅक लागलाय, मी थोडासा ब्रेक घेतलाय, असं कधीच झालेलं नाहीये. आणि मी शांत बसू शकत नाही डिझायनिंग शिवाय किंवा ह्याच्याशिवाय. पॅशन फार गरजेचं आहे. आपण एखादा उद्योजक म्हणून म्हणतो किंवा आपल्याला एखादा बिझनेस करायचा आहे असं जेव्हा आपण विचार करतो, तो फक्त बोलणं गरजेचं नाही आहे, तर त्याच्याची कृती फार इम्पॉर्टंट असते. तुम्ही बराच वेळा आता बोलताना ते म्हणाल की तुमच्या आईकडनं तुम्ही इन्स्पायर झाला किंवा त्या छोट्या छोट्या लहानपणीच्या गोष्टी असतील, मग ती बडीशोप असेल की आणखीन तुमची आई काय, मला वाटतं एक भाजी पोळी केंद्र काय होतं, जे काय असेल ते. आज तुम्ही एक आई आहात, एक उद्योजिका म्हणून, एक आई म्हणून आपल्या पॉडकास्ट या प्लॅटफॉर्मवरनं पालकांना काय सांगाल? की कारण मराठी उद्योजक घडावे हे आमचं गोल आहे आणि म्हणून हा सगळा खटाटोप चालू आहे की ही मेहनत करतो आम्ही. तर काय मानसिकतेत बदल झाला पाहिजे एक पालक म्हणून, आणि आपल्या घरात जी मुलं आहेत ती पुढे आज 5 वर्षांनी 10 वर्षांनी उद्योजक म्हणून घडतील, याच्यासाठी काय वेगळं केलं गेलं पाहिजे? ह्या पॉईंटवरती मी बोलेल की मी वामनराव पैंना फॉलो करते आणि आमच्या सत्संगमध्ये हे सांगितलं जातं की आपल्याला मराठी उद्योजक निर्माण करायचे आहेत. तुम्हाला जॉब करायचा आहे ते ठीक आहे, पण तुम्ही जास्तीत जास्त उद्योजक बना. तुम्ही जास्तीत जास्त उद्योजक बनल्यानंतर तुम्ही खूप साऱ्या जणांना कामं देऊ शकता. बाय प्रोडक्ट तुम्ही लोकांना कामं देऊ शकता. आज मी खूप समाधानी आहे की माझ्यामुळे आज 50 लोक त्यांचं म्हणतात ना उदरनिर्वाह चालतोय. त्यांच्या सगळ्या 50 लोकांची जी जबाबदारी ती माझ्यावर आहे. मी 50 लोकांना पगार देते आहे, सगळं त्यांचं छान चाललेलं आहे आणि हे एक समाधान मिळतं आपल्याला की आपल्यामुळे कोणीतरी त्यांच्या घरामध्ये पैसे नेत आहे आणि आनंदी जीवन जगत आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने थोडासा कुठेतरी कॉन्फिडन्स त्यांचा कमी पडतोय की मी ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होईल की नाही.
तर तसं काही नसतं. आपल्याकडे मेहनत आणि चिकाटी असेल आणि एक फोकस असेल तर नक्कीच आपण सक्सेसफुल होऊ शकतो. आणि मला एक आई म्हणून असं सांगता येईल की आपण आपल्या मुलांच्या प्रत्येक वेळेला पाठीशी राहिलं पाहिजे. एकदा आपण अपयशी झालो म्हणजे प्रत्येक वेळेला होणार नाही. मराठी लोकांनी आपल्या मुलांना गाईड केलं पाहिजे की अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना सपोर्ट करा. एकदा तो लॉस गेलाय ठीक आहे, तुम्ही नेक्स्ट टाइम त्याला थोडंसं वर उचला, तो ऑटोमॅटिक वर जाईल. म्हणजे ते एक खरंच खूप आहे. आणि तुम्ही बोलतात आई, तर माझ्या आईकडूनच हे मी शिकलेली आहे. कारण पोळी भाजी केंद्र ते आत्ता वाशी स्टेशनला असणारं हॉटेल म्हणजे हा खूप मोठा प्रवास तिने अचीव केलेला आहे. आणि आम्ही तिला बघितलेलं आहे कष्ट करताना. लिटरली खूप कष्ट केलेत आणि खूप मेहनत केली आणि तिने ती मेहनत केली म्हणून आज आम्ही ह्या लेवलला आहोत. म्हणजे तिचे ते विचार, तिची ती चिकाटी, हे सगळं आम्ही आमच्या बिझनेसमध्ये उतरवलं. म्हणजे आज मी जर थकली तर मी तिला बघते, अरे मी कशी थकू शकते, तिने तर त्या वयामध्ये एवढी कामं केली आहेत. थकणं गरजेचं म्हणजे नाही थकू शकत. आपल्यामध्ये एनर्जी असली पाहिजे. आणि जर आपण जे फील्ड निवडतोय ती जर म्हणतात ना की स्व इच्छेने निवडलेली जर फील्ड असेल तर ते काम करताना तुम्हाला किती वाजले घड्याळामध्ये हे बघण्याची सुद्धा गरज पडत नाही. तेवढा तो आनंद येत जातो. म्हणजे ह्याच्यावरती एक मी सांगेल एक किस्सा झालेला आहे की जेव्हा मी सृजन इंटिरियर्स मध्ये कामाला होती आणि माथाडी हॉस्पिटल जे आहे कोपरखैराण्याचं त्याचं टेंडर काढायचं होतं, तर ही एक रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर दिलेली होती. आणि माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. तर मी सुट्टी घेतलेली होती, पण मी हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट असताना त्याच्या बाजूला बसून लॅपटॉप वरती ते टेंडरिंग प्रोसेस चालू होती माझी. म्हणजे आपण आपल्या कामाला डेडिकेट असलंच पाहिजे. कमिटमेंट, डेडिकेशन आणि पॅशन हे खूप गरजेचं आहे. आणि हा सगळा प्रवास चालू असताना माझ्या मुलाची खूप मोठी साथ आहे मला. 10 महिन्याचा असल्यापासून तो पाळणाघरात होता आणि तो पाळणाघरामध्ये एवढा छान शिस्तीने वाढलेला आहे. आणि त्याला माहितीये माझी आई बिझनेस वुमन आहे, त्यामुळे घरामधली कामं एवढी मदत करतो तो मला. त्यामुळे आपल्या मुलांना जाणीव करून द्या. आपण मुलांना अधू करून ठेवायची गरज नाहीये मला असं वाटतं. एखादी जर म्हणजे बिझनेस करणाऱ्या आया असतील तर त्यांच्या असं त्यांना आपल्या मुलांना जाणीव झाली पाहिजे की आपली आई काम करते तर आपण थोडाफार हातभार लावला पाहिजे. आणि मी खूप प्राऊड फील करते की मी मयांकची आई आहे. कारण मी घरात नसताना सुद्धा तो त्याचा स्टडी, तो त्याची कामं सगळं एवढं छान करतो. खरंच खूप छान करतो. आता तो 10th ला आहे. आणि तरी पण म्हणजे माझा टायमिंग ऍज अ इंटिरियर डिझायनर म्हटलं तर आमचा एक फिक्स टाइम नसतो घरी जायचा. कधी 7 वाजता, कधी 8 वाजता. एखाद्या सिलेक्शनला गेलं तर खूप लेट होऊन जातं आम्हाला येता करता. किंवा आम्ही पुण्याचे प्रोजेक्ट्स येते, पुण्याला मी 4-5 प्रोजेक्ट्स केले. त्यावेळेला मी सकाळी 7:30 वाजता इथून निघायची ते रात्री 11:30 वाजता यायची. म्हणजे लिटरली तो स्कूलमध्ये जायचा आणि रात्री तो झोपलेला असताना मी घरी यायचे. पण कधीही त्याने कंप्लेंट केली नाहीये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि छान त्याला पण आवडतं. माझी आई एक खूप छान काम करते आहे, इंटिरियरचं काम करते आहे. सो इट्स गुड. मी प्रत्येक ह्यांना सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांना बिझनेसमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन केलंच पाहिजे. कारण बिझनेस एक उद्योजक होणं हे खरंच खूप चांगलं आहे. आणि सक्सेसफुल उद्योजक नक्कीच होईल जेव्हा तुमच्याकडे एक गोल असेल आणि तो गोल अचीव करायचा असेल तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून जाणारच. आणि पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची आहे. नक्कीच. म्हणजे उद्योजक म्हटलं किंवा व्यवसाय म्हटलं की थोडेसे पेशन्स लागतात. येस. ग्रो व्हायला वेळ लागेल, पण एकदा का सक्सेस आला, सस्टेनेबिलिटी आली की एक्सपान्शन किंवा एक्सपोनेन्शियल ग्रोथ जे आहे ते खूप मग पटकन मिळून जातं. खूप म्हणजे तुमच्या जर्नीबद्दल तुम्ही असेल किंवा या एकंदरीत फील्डबद्दल पण खूप डिटेल्डमध्ये काही गोष्टी सांगितल्यात, काही मुद्दे हायलाईट केलेत. एक शेवटचा प्रश्न असा असेल की कारण बिकॉज वी नो इच अदर बिकॉज ऑफ BNI. BNI म्हणजे जर ऑडियन्सला माहीत नसेल तर BNI इज अ नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. आणि बऱ्याच वेळेला उद्योजक काय राहतो त्याच्या ऑफिसमध्ये बसून कस्टमर माझ्याकडे येईल, पण तसं नाही आहे. नेटवर्किंग प्लॅटफॉर्मला गेलात, तुमचा बिझनेस पिच केलात लोकांपर्यंत, कारण दिखता है वही बिकता है. दिसलात नाही तर तुमचा काही बिझनेस वाढणार नाही. तर एक लास्ट त्याच्यावर काय सांगाल, नेटवर्किंग किती महत्त्वाचं आहे? नेटवर्किंग खूपच गरजेचं आहे. आपल्याला जर जसं तुम्ही सांगितलं की आपण ऑफिसमध्ये आहोत आणि कोणी इंटिरियर डिझायनर शोधत येईल तर असं होणार नाही आहे. आणि नेटवर्किंगसाठी आता तर हे जनरेशन एवढं फास्ट चालू आहे
तुम्ही म्हणा इन्स्टा, फेसबुक, आपल्या वेबसाईट आहेत, वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथे आपण आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि त्याचनुसार हे बिझनेस प्लॅटफॉर्म्स आहे जिथे आपण जातो, जिथे आपला कॉन्फिडन्स वाढतो, खूप साऱ्या लोकांबरोबर आपण भेटतो. आपल्यापेक्षाही काही बिझनेसमॅन खूपच त्यांच्या फील्डमध्ये हायर लेवलला असतात, तर आपल्याला त्यांच्याकडून शिकायला सुद्धा मिळतं. तर नेटवर्किंग करणं फार गरजेचं आहे. घाबरू नका. मला तर सगळ्यांचं म्हणणं तेच आहे. जर ह्याच्यावरती एक बोलायचं झालं तर एक सांगेल, जेव्हा मी BNI जॉईन केलं, आज मी तुमच्यासमोर एवढी बोलू शकते हे बिकॉज ऑफ BNI, कारण तो एक कॉन्फिडन्स मला BNI ने दिला. या एवढ्या सगळ्या लोकांसमोर उभं राहून बोलणं ही सुद्धा एक कला आहे आणि तो एक कॉन्फिडन्स आपल्याकडे आला पाहिजे. तर नेटवर्किंग खूप गरजेचं आहे. येस, नक्कीच. आमचं ही जे काय धडपड चालू आहे, ही मेहनत चालू आहे, त्याचा उद्देश तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आधीचे पॉडकास्टही बघितलेत. ह्याच्यावर तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू ऐकायला आवडेल किंवा काही फीडबॅक असेल, काही मी तुमच्या आधीचे सगळे पॉडकास्ट बघितलेले आहेत. तर त्यामध्ये एक छान अप्रोच आहे की तुम्ही मराठी उद्योजकाला प्लॅटफॉर्म मिळवून देताय. मराठी माणूस हा कुठेतरी मागे पडतोय. मे बी तो थोडासा शाय फील करतो किंवा त्यांना असे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल नाही आहेत असं त्यांना कुठेतरी वाटतंय. त्यामुळे खूप चांगले चांगले मराठी उद्योजक आहेत की जे अजूनपर्यंत हायलाईट झालेले नाही आहेत. तर तुम्ही हे जे काम करताय ते खरंच खूप चांगलं आहे आणि तुमच्या ह्या प्रेरणेतून मला असं वाटतं अजून खूप सारे मराठी उद्योजक जन्माला येतील आणि ते डेअरिंग करतील की बाबा आम्ही आता हे काम म्हणजे आम्ही ह्या फील्ड्समध्ये ज्यांना त्यांनी जे काही विचार केलेला आहे की आम्हाला हा बिझनेस करायचा आहे, तर ते ॲटलिस्ट खरंच त्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतील आणि ते सक्सेसफुल सुद्धा होतील. कारण हे प्लॅटफॉर्म गरजेचं आहे या आत्ताच्या जनरेशनमध्ये आणि जो तुम्ही देताय खरंच खूप छान आहे. आणि खूप सारे नसले तरी चालतील, पण थोडे की नाही उद्योजक घडले ना तर खरंच असं वाटेल की चलो काहीतरी आपण अचीव केलं हा प्लॅटफॉर्म चालू करून. तुम्ही खूप वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. जाता जाता तरी पण एक लास्ट रिक्वेस्ट करेन की आपली जी ऑडियन्स आहे त्यांना एक अपील करा तुमच्याकडनं की आपलं हे जे काय पॉडकास्ट चालू आहेत हे डिजिट्रिकस यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करणं, लाईक आणि शेअर. तुम्ही ह्या कॅमेराकडे बघून पण अपील करू शकता. मी सगळ्या ऑडियन्सला रिक्वेस्ट करते की तुम्ही डिजिट्रिकर यूट्यूब चॅनल जो आहे माझा मराठी उद्योजक ह्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचा हा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. मजा आली. पॉडकास्ट तुम्ही पूर्ण बघितलात त्यासाठी धन्यवाद. हे ऐकताय म्हणजे नक्की शेवटपर्यंत बघताय. आणि ह्या पॉडकास्टमध्ये टेक अवेज असतीलच तुमचे, पण तुम्ही जर उद्योजक असाल, तुमची ही काही जर्नी असेल, तुम्हालाही वाटते की तुम्ही मराठी तरुणाला कुठल्या तरी प्रकारे मोटिवेट करू शकता, तर आपल्या या पॉडकास्टमध्ये कमेंट्समध्ये तुमची मेसेज, तुमचा नंबर सोडा. माझी टीम तुमच्याशी संपर्क करेल आणि डेफिनेटली विल इन्व्हाइट यू ॲज अ गेस्ट. पुढल्या पॉडकास्टमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत निरोप घेतो. सायनिंग ऑफ, संकेत नाईक, CEO डिजिट्रिकस टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.